अशोक खरात विरुद्ध दाखल झालेल्या तक्रारींचा आकडा आता 6 वर पोहोचलाय. खरातच्या विरोधात 5 महिला आणि एका पुरुषानं तक्रार दिलीय. खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय कोर्टात व्यक्त करण्यात आलाय. त्याची पोलीस कोठडी 29 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. हा भोंदू बाबा साधे चिंचोके विकून लोकांना कसा गंडवत होता, रिमोटवरचा साप आणून आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा बनाव कसा रचत होता, इथपासून ते लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी तो एक पेय सगळ्यांना द्यायचा, या पेयासाठी त्याच्याकडे लोकांचा आणि नेत्यांचा राबता वाढला होता, इथपर्यंत खरातचे कारनामे उघड होत आहेत. सुरुवातीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांचे खरात सोबतचे फोटोज व्हायरल झाले. या व्हायरल फोटोमुळे सगळ्यात जास्त आरोप झालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण आता या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा मिळालेलं आहे. अत्याचार प्रकरणात खरातचे जे व्हिडिओ समोर आलेत त्यांचा आकडा 100 पेक्षा अधिक असून यामध्ये अनेक राजकीय नेते, IPS आणि IAS अधिकारी यांचे सुद्धा व्हिडिओज असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. अधिवेशनातच याबद्दलची चर्चा घडवून आणत विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी जे नेते खरातकडे जात होते त्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर सगळेच मरतील असं म्हणत हे प्रकरण गंभीर होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांनी खरातच्या घरात रक्ताने अंघोळ केली आहे असा आरोप केलाय. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन दिले. त्यातनं त्यांनी अधिकारी आणि नेत्यांना सुद्धा गंभीर असा इशारा दिलाय. पण खरातच्या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप नेमके काय होत आहेत, किती नेते गोत्यात येत आहेत, पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आतापर्यंत अशोक खरात सोबतचे अनेक नेत्यांचे फोटोज हे समोर आलेले आहेत, ज्यामध्ये आधी रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील ते निलेश लंके यांचे फोटो पुढे आलेले. त्यानंतर जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर, अमित शहा, धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरात सोबतचे फोटो झाले. त्यानंतर फोटो समोर आले म्हणून नाही तर या सगळ्या प्रकरणात सहभाग असेल तर त्यांच्यावरती कारवाई होणार असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. पण या सगळ्या प्रकरणावर सुरुवातीपासूनच फडणवीस हे वॉच ठेवून होते. 10 मार्चलाच खरात विरोधात LOC जारी करून त्याच्या हालचालींवर, त्याच्या घरावरती साध्या वेशातल्या पोलिसांची करडी अशी नजर होती. त्यामुळे खरातवरती कारवाई होणारच होती. पण हीच कारवाई शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर झाल्यामुळे या प्रकरणात भाजपने राजकारण केलंय असा आरोप झाला. तर या सगळ्यावरती प्रतिक्रिया जर आपण पाहिल्या तर राज ठाकरेंनी संताप व्यक्त करत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अशी प्रतिक्रिया दिलेली. तर उद्धव ठाकरेंनी पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या असं म्हणत सखोल चौकशीची मागणी केली. या सगळ्या प्रकरणात अशोक खरातचे महिलांसोबतचे व्हिडिओज हे समोर आल्यानं आणि चौकशीत 100 पेक्षा जास्त क्लिप्स असल्याचं समोर आल्यानं या क्लिप्स नेमक्या कोणाच्या आहेत याची चर्चा होऊ लागली. त्यात खरातचे नेत्यांसोबतचे फोटोज, व्हिडिओज संशयाची सुई नेत्यांच्या दिशेने नेत होते. माजी आमदार बच्चू कडूंचा एक खरात सोबतचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये बच्चू कडू खरातच्या पाया पडताना दिसतात. या व्हिडिओत खरात बच्चू कडूंना म्हणतो की भाजपमध्ये तुम्ही मंत्री व्हाल. यावर बच्चू कडू ठीक आहे असं म्हणत खरातच्या पाया पडतात. यावरनं बच्चू कडू खरातचे भक्त होते असा आरोप केला जातोय. यावरती बच्चू कडूंनी भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो. आम्हाला कार्यकर्त्यांनी महादेवाच्या मंदिरात नेलं, त्या ठिकाणी ते भोंदू बाबा होते, त्यांनी माझा सत्कार केला, ते माझ्यापेक्षा मोठे असल्याने संस्कृतीप्रमाणे मी त्यांच्या पाया पडलो. आम्हाला माहिती असतं की हा महाराज कामाचा नाही, पण समाज मन जपण्यासाठी आम्ही जातो, मात्र आम्ही त्याचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण आता या संदर्भात राजकीय नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा असू शकतात असे आरोप विरोधक करू लागले. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर होताना दिसतंय. कारण विधानसभेच्या पटलावरतीच हा मुद्दा मांडण्यात आला. विधानसभेत बोलताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेत. ते असं म्हणाले की महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय. या भोंदू महाराजचे जे व्हिडिओ समोर आलेत त्यात अनेक राजकीय नेते, महसूल विभागाचे बडे अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती दिसत आहेत. या सर्वांचे CDR तपासले पाहिजेत. हा बाबा अशोक जल बनवायचा आणि त्यात शक्तिवर्धक गोळ्या मिसळायचा. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली असून सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. खरातला जे कोणी भेटले आहेत त्या सर्वांची सरकारने HIV टेस्ट करावी, अन्यथा राज्यावरती मोठं संकट येईल असा खळबळजनक आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी सुद्धा या प्रकरणात आक्रमक होत अशोक खरात सोबत ज्या ज्या व्यक्तींचे फोटो समोर आलेत त्या सर्वांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलाय, त्याच धर्तीवर इतर संशयितांचेही राजीनामे घेतले पाहिजेत अशी मागणी केली आहे.
तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकरणात फक्त रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन विषय संपणार नाही, तर यामध्ये निम्म मंत्रिमंडळ आणि अनेक उच्चपदस्थ अधिकारी सामील आहेत असा थेट आरोप केलाय. तर दुसरीकडे त्यांनी एसआयटी चौकशीच्या टायमिंग वरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. असं म्हणाले की अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमण्यात आली होती, पण सरकारने ही माहिती महाराष्ट्रापासून लपवून ठेवली. यात अनेक मंत्री आणि IAS IPS दर्जाचे अधिकारी गुंतलेले असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. केवळ पीडित महिला आणि जागरूक पत्रकारांमुळे हे सत्य बाहेर आलं, अन्यथा सरकारने हे प्रकरण पूर्णपणे दाबलं असतं, असं म्हणत या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी कधी नेमली याची स्पष्ट माहिती जनतेला द्यावी, असं सुद्धा भास्कर जाधव यांनी म्हटलंय. थोडक्यात विधानसभेच्या पटलावरतीच राजकीय नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ खरातकडे असू शकतात असं म्हटल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. बरं, यामध्ये फक्त सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत का, तर तसंही नाहीये. विरोधी बाकांवरती बसणाऱ्या नेत्यांनी सुद्धा खरातचा आशीर्वाद घेतल्याचं समोर आलेलं आहे. त्यातही महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल 39 लाख लिटर पाणी शेतीऐवजी खरातच्या संस्थानासाठी वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवरती टीका केली आहे. ते असं म्हणाले की जयंत पाटलांवर अशोक महाराजांची कृपा असल्यामुळं आमचं कसं काय चालणार. एवढ्या मोठ्या महाराजाचा कृपा आशीर्वाद जयंत पाटलांवर असेल आणि त्यांचं काय काय प्राशन केलं असेल तर प्रचंड मोठी ताकद जयंत पाटलांना मिळणारच ना. आता आम्ही त्यांच्या समोर कसं टिकणार. खरातच्या संस्थानला पाणी देण्यात आलं तेव्हा जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते, त्यामुळे या निर्णयामागची त्यांची भूमिका ही तपासावी. मला तर अशी माहिती कळतीये की जयंत पाटील आणि त्यांची मुलं तिकडे जाऊन 2-2 दिवस राहून पूजा केलेली आहे. मी तर त्या व्हिडिओची वाट पाहतोय की जयंत पाटलांच्या डोक्यावर कलश ठेवून काय काय केलंय. मला तर जयंत पाटलांना या खरात महाराजानं त्याच्या घरात रक्तानं अंघोळ घातल्याचं कळतंय. जयंत पाटलांनी अशोक खरातला ईश्वरपूर इथं आणलं होतं. इथं खरातने काय कार्यक्रम केले याची चौकशी व्हावी अशी मागणी पडळकरांनी केली आहे. आता या सगळ्या प्रकरणात एका बाजूला खरात सोबतचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर त्या संदर्भातले नेते मौन बाळगत असताना माजी मंत्री दीपक केसरकर मात्र खरात प्रकरणात समोर आलेले पाहायला मिळाले. त्यांनी आपले फोटो खरात सोबत का आहेत यावरती स्पष्टीकरणही दिलं. ते म्हणाले की ईशानेश्वर मंदिरामुळे माझी कॅप्टन खरात यांच्यासोबत ओळख झालीये, ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः देवभक्त असल्यामुळे शिर्डीत जात असताना वाटेत सिन्नरमध्ये ईशानेश्वर मंदिरात कधीतरी जाणं निश्चित होत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे कॅप्टन खरात यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांशी त्याची ओळख आहे. पण यामुळे काही राजकीय आरोप केले जात आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. खासदार संजय राऊत यांनी आरोप केलेत की खरात माझं खातं चालवायचे, ते कसं चालवणार. ते एकदा सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. दुसरा फोटो आहे माझा, तो खरात यांच्या मुलीच्या लग्नाचा आहे. ज्यांच्या सोबत आपली ओळख आहे त्यांच्या लग्नाला आपण जातो, शुभेच्छा देतो, असं केसरकर म्हणाले. आता या सगळ्यामध्ये खरात प्रकरणात 100 व्हिडिओची चर्चा होत असल्यानं राजकारण्यांविषयी अत्यंत संशयाचं वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यात काँग्रेसचे नेते थेटपणे सगळ्यांची चौकशी करून HIV टेस्ट करा अशी मागणी करतात. तर ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी मंत्र्यांवरतीच कारवाई करा अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभागृहात आज निवेदन दिलेले. त्यात त्यांनी हे प्रकरण कसं समोर आलं, खरातवरती कुठले गुन्हे दाखल आहेत, खरात महिलांसोबत नेमकं काय करायचं याची माहिती दिली आणि आतापर्यंतच्या चौकशीत कोणते पुरावे समोर आले हे सुद्धा फडणवीसांनी आज सांगितलंय. सोबतच या प्रकरणात पुरावा असल्यास कुणालाही पाठीशी घालणार नाही असा थेट इशारा फडणवीसांनी दिलाय. त्यामुळे आता पुरावे सापडले तर नेत्यांवरती कारवाई होणार का आणि 100 क्लिप्समुळे नेते सुद्धा गोत्यात येणार का, हा मोठा प्रश्न आहे. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेले आरोप, केसरकर बच्चू कडू यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि देवेंद्र फडणवीसांनी पुरावा असल्यास पाठीशी घालणार नाही असा दिलेला इशारा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं. तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.